गुड मॉर्निंग एव्हरीवन. सत्याच मम्मी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ना तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. खरं तर हा व्हिडिओ मला खूप अगोदर बनवायचा होता, पण कसं होतं ना सकाळी सकाळी सत्या पण असते आणि घरातली कामं पण असतात, त्याच्यामुळे पॉसिबल होत नाही. तसं आज मी ट्राय केलं आहे की शूटच करून घ्यायचा, त्याच्यामुळे सगळं आज शूट केलेलं आहे मस्त. तर चला मॉर्निंग रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. आज सकाळी सकाळी मी जास्त लवकर पण नाही उठत, 6 किंवा 6:30 पर्यंत मी उठते आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर काम म्हणजे सगळ्या दारं खिडक्या उघडून घ्यायच्या आणि पडदे अगोदर साईडला करून घ्यायचे. सगळा सूर्यप्रकाश छान असा घरात आला पाहिजे आणि फ्रेश वातावरण होतं घरामध्ये. सकाळ सकाळ छान असं थंड वातावरण जर झालं तर एकदम फ्रेश होऊन जातं घर. म्हणजे आता कसं आहे माहिती का, सत्ता जर रात्रीचं सत्याने जागरण केलं ना आणि सकाळी जर ती पहाटे लवकर उठली 4, 5, 3:30 किती वाजता उठते, तर मग आमची झोप होत नाही दोघांची आणि त्याच्यामुळे मग सकाळी उठायला उशीर होतो. त्याच्यामुळे मग मला स्वतःला पण टाइम देता येत नाही आणि मग सत्याच्या पप्पांची पण सकाळी सगळी गडबड होऊन जाते. त्यामुळे मग सकाळी जर सत्या शांत झोपलेली असेल तर 15 ते 20 मिनिटं मी स्वतःसाठी काढते आणि थोड्या वेळ का होईना मग एक्सरसाइज करायची. असं रोजच्या रोज करणं होत नाही बरं का, पण जेव्हा मला टाइम मिळेल 2 दिवसानंतर किंवा मग एका दिवसाआड असं मी एक्सरसाइज स्वतःसाठी करत राहतेय. कारण स्वतःकडे पण लक्ष देणं तेवढं गरजेचं आहे. जर आपण हेल्दी राहिलो तर मग सत्याला मी नीट बघू शकेल असं मला वाटतं. आणि तसं म्हणायला गेलं ना, खूप लेडीजचं असतं की प्रेग्नन्सी झाल्यानंतर वेट म्हणजे असं कमी होत नाही किंवा वेट लॉस होत नाही. तर मग तसं म्हणायला गेलं तर माझं खूप वेट कमी झालं. प्रेग्नन्सीमध्ये मी 65च्या अबोव असेल आणि आत्ता बघितलं तर डिरेक्टली 50 to 51 असं वेट आहे आता सध्या माझं. त्याच्यामुळे मी खूप वेट लॉस केलं. ते एक्सरसाइजमुळे होतंय, डाईटमुळे होतंय की सत्याच्या पाठीमागे धावपळ करून होते हे नाही माहिती, पण माझं झालं वेट लॉस बऱ्यापैकी. एवढं सगळं सांगितलं मी, पण याच्या सांगण्या पाठीमागचं तात्पर्य म्हणजे फक्त एवढंच की आपल्या शरीराने एवढ्या सुंदर बाळाला जन्म दिलाय ना, तर मग थोडंसं जपायला काय हरकत आहे नाही का. चला असो, अशा प्रकारे मी रोज नाही झालं तरी 2 दिवसाआड तरी एक्सरसाइज करतेय. आणि पाणी तापायला ठेवलं होतं उठल्या उठल्या, आता ते पण छान तापले. आता आंघोळ करून घेते. पाणी छान तापलेलं उतरून घेतलं आणि लगेच सत्याच्या पप्पांना पण पाणी ठेवते. त्यांची झोप होतीये तोपर्यंत मग त्यांचं पण पाणी तापेल. अजून तर हे दोघे शांत झोपलेले आहेत, तोपर्यंत माझं पटापट आवरून घेते म्हणजे सत्यासाठी काहीतरी खायला बनवून ठेवायला. कारण तिचं उठल्या उठल्या लगेच चालू होतं की भाता खायचाय. मग तिच्यासाठी आज छान अशा शेवया बनवून ठेवते. मी आवरतच होते तोपर्यंत सत्या झोपेतून उठायला लागली होती. तिची वळवळ चालू झाली की समजायचं की आता ही झोपेतून उठणारच आहे. तर मग पटपट आवरून घेतलं सगळं आणि आता शेवया पण नंतर कराव्या लागतील मला. सत्या आता उठली आहे, चला तिला घेते तर थोड्या वेळ जवळ. गुड मॉर्निंग मम्मा. हाय हाय, गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. सत्याला असं उठल्या उठल्या जवळ घेऊन बसलं ना, माझा पण दिवस छान जातो आणि तिला पण खूप छान वाटतं. चला, तिच्या पप्पांसोबत आता ती खेळतीये तोपर्यंत म्हटलं की आपलं पटापट आवरून घ्यावं. तर सगळ्यात अगोदर आंघोळ झाली की मी 1 ग्लास तरी पाणी पिते आणि त्यानंतर सगळ्या कामांना सुरुवात करते.
सकाळी सकाळी ना काहीतरी असं चांगलं कानावर पडावं यासाठी सत्याचे पप्पा आणि मी सकाळची अशी छान अशी गाणी लावून ठेवतो। तर आज एक तुम्हाला गाणं सांगते, तुम्हाला आवडतंय का बघा नक्की। हंस हा कोणाचा हे एक छान सुंदर गाणं आहे आणि एकदम बारीक कान देऊन जर ऐकलं ना एवढा गोड अर्थ आहे त्या गाण्याचा, तुम्ही पण एकदा नक्की ऐका। अशी छान गाणी पाठीमागं चालू असतील ना, सगळी कामं एकदम पटापट उरकून जातात। चला आता सत्याला शेवया करून घेते अगोदर, तिला पण आता भूक लागली असेल। छानपैकी शेवया तयार होतात ते तोपर्यंत बाकीचे कामं आवरून घेते। आणि सत्याला मी आत्ता साखर चालू केली। 1 वर्षाभरापर्यंत मीठ आणि साखर मी तिला म्हणजे अवॉइडच केलं होतं आणि आत्ता एकदम थोडंसं प्रमाण वाढवलंय। जोपर्यंत सत्याचा मूड छान आहे, एकदम शांतपणे सगळीकडे फिरून छान खेळतीये, तोपर्यंत पटपट सगळी मला कामं आवरून घ्यावी लागतात। आता छान खेळतीये तोपर्यंत म्हटलं बेडशीट चेंज करावी, कारण मी आठवड्याला आता बेडशीट बदलतीये। कारण सत्या आता खूप लहान आहे, त्याच्यामुळे ती रात्रीची सू वगैरे करते आणि जास्त मी तिला डायपर घालत नाही, शक्यतो कमीच घालते आत्ता। त्याच्यामुळे आता बेडशीट पण चेंज करून घेते। इथं आता माझी सगळी बेडशीट छानपैकी आवरून घेतली आणि मी छान अशी टकिन करून घेतली। आता शेवया पण झालेल्या आहेत, सत्याला छानपैकी चारते। शेवया एकदम छान झालेल्या होत्या तुपातल्या आणि आता सत्याला छान असं चारून घेतलं। त्यानंतर आम्हा दोघांना पण नाश्ता करायचा होता, नाश्ता करून घेतला। सत्याचे पप्पा पण दुकानावर गेले। त्यानंतर थोड्या वेळाने सत्याला छान अंघोळ घातली आणि तिचं अगोदर आवरून घेतलं, म्हणजे आता ती थोड्या वेळाने झोपी जाईल। लहान बाळांचं आवरणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क असतो, ते एकतर शांत बसत नाहीत आणि आवरायचं तर असतं। चला यावरच हा व्लॉग इथेच थांबवते आणि मॉर्निंग रुटीन संपवते। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा। तोपर्यंत बाय बाय।